दरम्यान अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि निर्घृण हत्या प्रकरणी नराधम विशाल गवळी आणि पत्नी साक्षी गवळीला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आरोपी विशाल आणि साक्षी गवळीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पीडित मुलीचा मृतदेह राहत्या घरी आणण्यात आल्याचंही कळतंय। आणि त्यावेळची ही दृश्य अतिशय बारकाईने सुपरविजन आहे, परीक्षण त्याच्यामध्ये आपण करतो आहे चांगल्या पद्धतीने। मी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने अतिशय चांगला तपास होईल। आरोपीला शिक्षा होण्याच्या दृष्टीने याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने तपास होईल, कुठलाही लॅकुना याच्यामध्ये राहणार नाही। त्याचबरोबर या केससाठी विशेष अभियोक्ता स्पेशल काउन्सिलची नेमणूक करण्याची देखील कारवाई आमच्याकडून झालेली आहे। शासन स्तरावर त्याचा लवकरच निर्णय होईल। त्याचबरोबर सदरचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा त्याची देखील आम्ही कारवाई केलेली आहे। त्याचा देखील निर्णय तात्काळ होईल। सखोल तपास करून सदर आरोपीला आम्ही शेगाव येथे त्याचं लोकेशन ट्रेस केलं। त्याचं वास्तव्य आम्हाला तिथं असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं। त्या अनुषंगानं बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधिकारी, तिथले अंमलदार, स्थानिक पोलीस यांची मदत घेऊन युनिट 3चे अधिकारी आणि अंमलदारांनी त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी आम्ही त्याला कोळसेवाडी पोलीस स्टेशनला हँडओव्हर केलं होतं पुढच्या कारवाईसाठी। त्या अनुषंगानं तपासी अंमलदारांनी माननीय न्यायालयामध्ये त्याला हजर केलं आणि त्यांना आरोपीला दिनांक 2 जानेवारीपर्यंत 8 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे।